नमस्कार मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे पनवेलमध्ये. पनवेल म्हटलं तर तुम्हाला सगळं माहितीच आहे. मित्रांनो, मैत्री गोविंदा पथक आज त्यांचा सराव प्रारंभ आहे. मैत्री गोविंदा पथक नवीन पनवेल अर्थात पनवेलचा राजा. मित्रांनो, 2025 मध्ये म्हणजे मागच्या वर्षामध्ये 8 थरांचा यशस्वी प्रयत्न. जसे सर थर चढले तसे उतरले पण. मित्रांनो, माझ्याबरोबर माझा सगळा मित्र परिवार आहे. मैत्रीचे हे सगळे आपले बाळगोपाळ आहेत. आणि 2026 ह्या मैत्री गोविंदा पथकासाठी कसं असणार आहे, काय ती संकल्पना असणार आहे आणि काय ती संकल्पपूर्ती असणार आहे 2026 ची. माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहे मयूरदादा भोईर, या आपल्या पथकाचे प्रमुख मार्गदर्शक आणि त्याचबरोबर एक प्रशिक्षक. दादा नमस्कार. नमस्कार. मैत्री गोविंदा पथक पनवेलचा राजा 2026 मध्ये जो एक संकल्प आपण घेऊन ह्या मैदानामध्ये उतरलेला आहात. या दहीहंडी सरावासाठी आज पहिला प्रारंभ आहे. आज नारळ फुटणार आहे. काय बोलाल? सर्वप्रथम तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या मैत्री गोविंदा पथकासाठी भेट देण्यासाठी आलात, तेव्हा मी मयूर भोईर आणि माझ्या मैत्री गोविंदा पथकातर्फे तुमचे पहिले आभार मानतो. जसा पावसाळा येतो तशी सगळीकडे दहीहंडीची चाहूल लागली, तशी पण आम्हाला पण वाटतं की आमची प्रॅक्टिस कधी चालू होते. मुलांचा आग्रह होता की आपण पण लवकर प्रॅक्टिस चालू करा, पण कामाच्या काही मुलं कामानिमित्त बाहेर असतात, त्याच्यामुळे काही न शक्य होतं नाही. त्याच्यामुळे आज विचार केला का बाबा आपण एवढे दिवस प्रॅक्टिस करायची, आणि आज आम्ही प्रॅक्टिस चालू करत होतो. अ, मैत्री गोविंदा पथकामध्ये जसं आपण चर्चा केल्याप्रमाणे मुलं फक्त भागातली नाहीये, तर पेणहून पण येतात आणि इतर वेगवेगळ्या गावामधून पण येतात आहे. त्याबद्दल काय सांगाल? आता आम्ही पहिले एक 2017 साली जेव्हा आमची स्थापना झाली गोविंदा पथकाची, तेव्हा आम्ही एक वेगळ्या नावाने प्रॅक्टिस करत होतो. नंतर आमच्याकडे विविध भागातून म्हणजे एक प्रत्येकाच्या मैत्रीच्या ओळखीतनं असे जे मित्र जुळत गेले गोविंदा पथक, आणि त्याच्यामुळे आम्ही एक विचार केला का बाबा चला आता आपण हे भागापुरती मर्यादित नाही राहावा, तर आपण एक तालुक्याचा विचार करून तालुक्यापुरती हा खेळ खेळूया आणि एक काहीतरी तालुक्यासाठी करून टाकूया. त्यामुळे आमच्या प्रत्येक पनवेलच्या जवळजवळ 10 ते 12 गावातून मुलं आमच्याशी जोडली गेली. ओके. तसं बघायला गेलं तर म्हणजे हा दहीहंडीचा आपला एक असा सण आहे की तो प्रत्येकाला अ, एकत्र आणतो. म्हणजे एक म्हणतात ना, त्याच्यामुळे आपलं एक वैयक्तिक एक व्यक्तिमत्व खुलून येतं. मला आता अजूनही काही अशा गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की 2025 मध्ये जेव्हा 8 लावले, मनामध्ये काय होतं आणि ती तयारी कशी चालू होती? खरं तर आम्ही 2023ला संकल्प केलेला होता की आता पनवेल तालुक्यामध्ये प्रयत्न तर केले एक दोन गोविंदा पथकाने, परंतु कोणाला यश नाही भेटलं. तर आम्ही संकल्प केला की करायचं तर आपणच करून दाखवायचं. आम्ही 2023ला तयारी पण केली. 24ला पण आम्हाला वेळेअभावी आम्हाला ते ट्राय मारता नाही आली. पण तेव्हा बऱ्याचशा मुलं आमची अक्षरशः रडली पण. पण त्यांना मी पण शब्द दिला होता की यावर्षी नाही, काहीतरी आपला लक खराब असेल, पण पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला 12 वाजेच्यात आपण 8 तर लावून दाखवणार, म्हणजे दाखवणार. त्या अनुषंगाने आम्ही प्रॅक्टिस केली. 2025ला आम्ही 12-1 वाजता तुम्हाला आमच्या 2 मानाच्या हंड्या असतात, तिथे मोठे 7 तर लावून लावले, आणि तेव्हा आमचा पूर्ण विश्वास पटला की आम्ही आता 8 तर लावणार. आणि त्याच्याच जोरावर आम्ही संध्याकाळी पनवेलच्या नाट्यगृहाच्या इथे 8 तर लावले, आणि लावले नाही ते कडक लावून उतरवले पण. क्या बात आहे. मस्त. मित्रांनो, ह्याच आपल्याला अशा चर्चा करायच्या आहेत. प्रत्येका गोविंदाशी तो संवाद साधायचा आहे. जेव्हा वर्षभराची 365 दिवसाचा जो दिवस असतो, पूर्ण ते वर्षभर असतात, आणि हा एकच दिवस असा असतो की त्या 365 दिवस ती ऊर्जा आणतो मनामध्ये. प्रत्येका बालगोपाळांशी बोलायचं आहे. काय गोविंदाला घेऊन, काय ह्या दहीहंडीला घेऊन ह्या पनवेलमध्ये विशेष चाललाय, तर प्रत्येक आपण गोविंदाकडून पण जाणून घेऊया. तर तुर्तास आता इथे मी थांबतो आणि आता आपण जाऊया थेट आपल्या समारंभाला. ओके, तुम्ही नाश्ता. सो फायनली आपण मित्रांनो बघतोय मैत्री गोविंदा पथक नवीन पनवेल. आपले दादा आहेत स्वस्तिक आणि जयेश दादा. आपण बघतोय ह्यांना. म्हणजे ही एक प्रेरणा आहे ह्या गोविंदा पथकासाठी. आणि का थोड्या वेळातच मान्यवर येतील आणि नारळ फुटेल. आणि तसं बघायला गेलं तर खूप छान असं एक ग्राउंड आहे. आणि ह्या शाळेचं नाव आहे सीकेटी हायस्कूल आणि कॉलेज आहे. तर मित्रांनो, जागा भरपूर आहे. आणि त्याचबरोबर आपण बघतो इकडचे प्रत्येक गोविंदा बघायला गेलं तर सण टिकवलाय आणि सण जो आपला म्हणतात ना एक प्रकारचा जो वाढवलाय ह्या आपल्या पनवेलकरांनी, ह्या आपल्या पनवेलच्या बाळगोपाळांनी. तर मित्रांनो,
आता प्रत्येका गोविंदाशी आपण बोलू, तर चला जाऊया. पथकाच्या ठराव शुभारंभ प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचे मी मयूर भोईर आणि आमचा मैत्री गोविंदा पथक तर्फे सर्वांचे आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांचे आभारी आहोत. काही कारणास्तव पाहुणे यायला उशीर होणार आहे, त्याच्यामुळे आपण आज कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. पनवेल तालुक्याचे प्रशांत आवळे असतील, एकनाथ भोईर असतील, ते माझे वडीलच होता. आणि इतर जे मान्यवर होते त्यांना आम्ही शब्द दिलेला होता की आम्ही 2025 ला 8 ठर लावणार म्हणजे लावणार, आणि त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून आम्ही पनवेल तालुक्यातले सर्वात पहिले 8 ठर कडक लावून उतरले. तर चांगला अभिनंदन. आपल्या मैत्री गोविंदा पथकाला म्हणजे पनवेल तालुक्यात गोविंदा पथकाचा एवढा म्हणजे गोविंदा पथक क्रेज नव्हता. तरी वेळात वेळ काढून असे दोन सुप्रसिद्ध युट्यूबर रोशनदादा पाटील दहीहंडीवाला पेजचे इंस्टाग्रामचे पेजचे अधिकृत ऍडमिन आणि केतनदादा मोरे हे वेळात वेळ काढून आले. त्यांनी मला दुपारीच फोन केला की आज आम्ही तुमच्या मैत्री गोविंदा पथकाची भेट घ्यायला येतोय. मी त्यांचेही मनापासून आभारी आहे. तत्पूर्वी मी उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो, आपले गेल्या 3 वर्षापासून आपल्या मैत्री गोविंदा पथकाला संपूर्ण अन्नाची आणि जेवणाची आणि पाण्याची जे सोय करतात असे आमचे मैत्री गोविंदा पथकातले सदस्य हर्षद पाटील आणि निशांत पाटील यांचे वडील सुनील पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी सागर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वीकार करावा, सत्कार करावा. अरे ठीक मुलांना तुम्हाला काही मदत लागली तर मी तुमच्यासाठी उभा आहे. असे कमी व्यक्तिमत्व भेटतात. फक्त छोटा गोविंदा आलाय. तू काही कर, तू फक्त चुकीच्या मार्गाने नको जाऊ, पण जे काय करशील ते त्या गोष्टीचा दुसरा कोणा त्रास नाही होईल अशा प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असे माझे वडील एकनाथ भोईर यांचे सत्कार. यानंतर संपूर्ण पनवेल नाही तर महाराष्ट्र नगरीत बोललं तरी चालेल, सुप्रसिद्ध अक्षर चित्रकार नवनाथजी दळवी साहेब यांचा सन्मान करण्याची मी गौरव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर आपल्याला ग्राउंडची परमिशन मिळवून देणे तसे इतर गोष्टींचे यानंतर सचिन पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकार करावे. मी अनिकेत कोंडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर माझे बंधू भावेश भोईर यांचा सत्कार करण्याची मी सचिन यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करा. यानंतर आपल्या इथे वेळात वेळ काढून दहीहंडी पेजचे ऍडमिन यानंतर सुप्रसिद्ध युट्यूब समारंभ 2026 मला वाटले 8वं वर्ष आहे आणि तुमची युनिटी बघितली तर खूप बरं वाटलं. मयूर भोईरचे वडील आमच्या महाराष्ट्र प्राधिकरणामध्ये कास्टर संघटनेचे आम्ही 1983 पासून संघटनेमध्ये ते रायगड जिल्हा अध्यक्ष होते आणि रायगडचा सेक्रेटरी होतो.
संघटना काय असते, संघटना टिकून कशी ठेवायची असते हे त्यांच्याकडून मी शिकलेलो आहे. आणि हीच संघटना त्यांचं बालकडू मयूर भोईरने घेतलेलं आहे. कुठलीही घाई गडबड न करता मल्हारींचे आशीर्वाद तुम्हाला सतत लाभतील. यावर्षी 9 थर लागलेच पाहिजे. त्यासाठी तुम्ही रेग्युलर 8 थराचा प्रयत्न करायचा आहे तर 9 थर तुमचे हसत लागतील. एवढंच शुभेच्छा देतो आणि माझ्या वेळेस संपतो. पनवेल तालुक्यात सर्वप्रथम 8 थर लावणारं आपलं मैत्री गोविंदा पथक, त्यांचं मी अभिनंदन करतोय. सगळ्यात पहिले लक्ष ठेवायचं की 0% इंजुरी असली पाहिजे. 0% इंजुरी केव्हा होते, ज्यावेळेस आपला कडक सराव असतो. ठीक आहे, कॉम्पिटिशन आहे, 8 झाले, 9 झाले, 10 थर झाले, 11 होती, पण क्लिअर कट सांगतो की तुमची जेवढी प्रॅक्टिस असेल ना तेवढेच थर लावा. कॉम्पिटिशनच्या मागे जाऊ नका. कारण आपला बाळ गोपाळ जसा म्हणजे दहीहंडीच्या दिवसाचा घरातला आपल्या सोबत असतो, तसाच शेवटला आपल्या सोबतच तसाच तो सुखरूप असला पाहिजे. गेल्या वेळीच मयूर दाला बघितलं तेव्हा इथे आलो आणि तेव्हा समजलं की पनवेलमध्ये गेल्या वेळी पहिली ट्राय करणार आहेत 8 थरांची, जे पनवेल तालुक्यात अजूनपर्यंत कोणाची झाली नव्हती. मयूरदाची प्रॅक्टिस, त्याचं कोचिंग बघून नक्कीच मनामध्ये ही अशी इच्छा होती की 8 लागू दे. आणि गेल्या वेळी त्यांनी तो विक्रम केला आहे, त्याबद्दल त्याचा आणि त्याच्या पथकाचं खूप खूप अभिनंदन. लोकांच्या अपेक्षा हा नेहमी उंचावतच असतात, त्यामुळे गेल्या वेळी 8 लागले, यावेळी 9चा आकडा मिळाला पाहिजे याची अपेक्षा करतो. आणि आपलं दहीहंडीवाला पेज आहे, तर त्यासाठी तुम्ही ते फॉलो करा आणि नक्की तुमचा पाठिंबा असू द्या. आपलाही तुमच्या सगळ्या पथकाला पाठिंबा असेल. मित्रांनो, बघतोय आपण या जागेला वंदन करून आणि का ह्या राखणदाराला एक वंदन करून पहिला नारळ ह्या राखणदारासाठी, पहिला नारळ ह्या क्षेत्रपालासाठी आणि इथूनच ह्या पथकाची सुरुवात. आणि आपल्याला त्या निश्चित त्या मेहनतीचं फळ भेटलं. आणि यावर्षी देखील आपण तशीच मेहनत करू. आपलं ध्येय एकच आहे, तर किती लागो पण दुखापती शून्य पाहिजे. शून्य दुखापतीमध्ये आपल्याला जे काय करायचं ते करायचं आहे. जसा मागच्या वर्षी आपण जल्लोष केला तसा यावर्षी पण आपल्याला जल्लोष करायला भेटला पाहिजे आणि निश्चित आपण करणार. आणि सर्वांनी सर्वाला टाइमवर वेळेवर उपस्थित राहा. कोणाला दुखापत होणार नाही, हा पहिला आपला ध्येय असेल. ठीक आहे. मयूर दादा, मागच्या वेळेला 2025 मध्ये जो सराव चालू होता मागच्या वेळेला, त्या टायमिंगला ज्या काही टेक्निक वापरल्या म्हणजे बेस मेंटेन करायचा झाला, परत बेसच्या पॅकिंग झाल्या आणि सब बेस झाले, ह्या वेळेला काय वेगळं बघायला भेटेल आपल्याला? आमचं तर टार्गेट आहे गेल्या वर्षीपेक्षा काहीतरी वेगळं करायचं. परंतु आता पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे आमची गोविंदाची संख्या पण कमी आहे. जसे कामानिमित्त काय मुलांना यायला भेटलेलं नाही वेळ, तर आम्ही जोपर्यंत आमचे जे मुलं खेळाडू येत नाही तोपर्यंत नवीन काय करण्याचा सध्या प्रयत्न नसेल. जेव्हा ते सगळे आमच्यात सहभागी होतील तेव्हा काहीतरी निश्चितच नवीन करू आम्ही. आजचं फॉर्मेशन कसं असणार आहे?
आम्ही 12, 4, 4, 3 आणि 2 ट्रिपल एकावर असे 8 थर लावलेले आहेत. खाली आता बेसमध्ये थोडे चेंजेस करणार आहेत, फाउंडेशन आणि प्रयत्न करणार आहेत 3 वर मारायचे ट्रिपल एका. शिडीची काही वेगळी प्रॅक्टिस असणार आहे का? शिडीची मी वाटल्यास तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमात आमची एक गेल्या वर्षीची व्हिडिओ आहे ती मी तुम्हाला दाखवू शकतो. आम्ही ते शाळेची भिंत आहे, यस, त्या भिंतीच्या आधारे आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. तुम्हाला मी ती व्हिडिओ नक्की शेअर करेन. नक्की नक्की. चला या. आपल्या बरोबर आहे 3 नक्क्याचा मानकरी शुभम. शुभम, मैत्री गोविंदा पथकाशी तुझं नातं कसं आहे आणि तुझा अनुभव कसा आहे? नातं ते एकदम असे मित्रासारखेच आहेत. म्हणजे असं कोण प्रॅक्टिसला येतात पण असं कोणी घमंडी नाही. आवाज दिला तर प्रत्येक जण येतात आणि एकदम असे कोणाला अभिमान नाही किंवा काय नाही. या बोललं की येतात आणि कोणाला सांगायला नाही लागत हे काम कर ते काम कर. सगळे एकदम मित्रासारखे आहेत आणि कनेक्टेड आहेत चांगले. आपण एक म्हणतोय की दहीहंडीचाच एक असा उत्सव आहे की जिथे आपली माणसं आपल्या खांद्यावरती पाय देऊन आपल्याला वरती चढायला शिकवतात. दररोजच्या जीवनामध्ये आपण बोलतो की आपल्या माणसांनी पुढे जायला पाहिजे. दहीहंडी तुला काय शिकवते? दहीहंडी हे शिकवते की एकत्र राहिलं पाहिजे. पहिलं सर्वात मेन म्हणजे एकत्र राहिलं पाहिजे. दुसरा, दहीहंडीमध्ये सर्वात मेन महत्वाची गोष्ट आहे की विश्वास. आपण ज्याच्या खांद्यावर चढून जातोय किंवा ज्याच्या खांद्यावर उभारणार आहोत तर त्याच्यावर किती विश्वास आहे, कॉन्फिडन्स किती आपण त्याच्यावर विश्वास ठेवून चढतोय, हे सर्वात महत्वाचे. आणि हेच आपल्या रेग्युलर लाईफमध्ये पण मेहनत केलं तर सर्व आहे. तुम्ही बोलतात ना की जर मैदानामध्ये तुम्हाला रक्त कमी गाळायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिसच्या ठिकाणी मेहनत आणि घाम जास्त गाळावा लागेल. तर ते आम्ही मागच्या वर्षी केलं. मैदानामध्ये आम्ही घाम जास्त गाळला, त्यामुळे आम्हाला 8 थर हे शक्य झाले आणि कुठलेही कोणालाही इंजुरी न होता व्यवस्थित लावून उतरवले. हे खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. मयूर, मी आता काही दहीहंडीचे तांत्रिक प्रश्न विचारतो. प्रत्येका थरांपेक्षा जे आघाडीचे जे आपले प्रबळ दावेदार आहेत त्यांच्या थरांची रचना वेगळी आहे. बरं. काय एक अभ्यास असतो, त्याच्यामधून काय शिकायला भेटतं आणि ते आपल्याला इथे इम्प्लिमेंटेशन करावं लागेल? खरं तर यासाठी लागणारे म्हणजे अभ्यास हा खूप महत्वाचा असतो. हा अभ्यास तर खरं तर म्हणजे माझं तरी वैयक्तिक जेव्हा जे खेळाडू आहेत आपले गोविंदा पथकाचे आपल्या घरी निघून घरी जातात प्रॅक्टिस करून, त्यानंतर एखादी गोष्ट नाही तर त्या गोष्टी चीड मनात राहते का बा आपण एवढं घाम घालतोय मैदानात आपली ती पूर्ण का होत नाही. मग त्यासाठी बाबा आपल्याला हे करायला लागेल, मग इकडचा मुलगा इकडे टाकायला लागेल. आज आमच्या गोविंदा पथकाची परिस्थिती आज अशी, आता आम्ही जे 7 थर लावले हे पूर्ण चेंज करून प्रत्येक जागी स्पेअर देऊन मी परत दुसरे 7 थर लावून टाकू शकतो. म्हणजे प्रत्येक जागेवर एक आमचा रिलीव्हर तयार आहे, म्हणजे तुमच्याकडे एक बॅकअप आहे. बॅकअप आहे. तसंच बोलायला गेलं तर मागच्या वेळी आम्ही पहिल्यांदा 8 थर लावताना म्हणजे पहिले ट्रायला आम्ही उतरलो, दुसऱ्या वेळी एका खेळाडूचा पाय सरकला, लगेच जागेवर 0 मिनिटात दुसरा खेळाडू उभा केला आणि आम्ही ते कडक आठ लावले. ओके. आपण अजून एक गोष्ट बघतोय की जे प्रबळ दावेदार आहेत, परत तोच प्रश्न की त्यांच्या ज्या टेक्निक्स आहेत ती टेक्निक जरी मला इथे वापरायची असेल पण माझं पहिलं पेपरवर कॅल्क्युलेशन असतं. बरोबर. ओके. पण पेपरचं जेव्हा मी पेपरवरती कॅल्क्युलेशन करतो पण ते पेपरवरचं कॅल्क्युलेशन जेव्हा मी प्रत्यक्ष आणतो तेव्हा खूप गडबड होते. खूप म्हणजे म्हणतात ना की त्या प्रत्येका म्हणजे पॅकिंग जरी बेस जरी बसवायचा झाला, पेपरवरती मी बेस बनवला, तुम्हाला पॅकिंग जरी करायची असली, पेपरवरचं वेगळं आणि ह्याच्यामधलं वेगळं. काय बोलतात त्याबद्दल? पेपरवरती आपण ठरवतो का बाबा आपल्याला हा माझा खेळाडू इथे मला सेट करायचा आहे, पण जर जर खांदा एखादा जरी उंचीचा जरी फरक पडला तरी वरच्याला प्रॉब्लेम होतो, थर वर खाली होतो.